अक्रूर भगवंतांना न्यायला येतात. गोकुळाच्या त्या प्रवेशद्वारात आतमध्ये प्रवेश करतात. सगळ्या गवळणी काळजामध्ये धस्स झालं की हा का आला इथे. यशोदेकडे धावत गेल्या. यशोदा मैया का आलाय हा. यशोदा सांगते चक्रपाणी निघालाय मथुरेला, गोकुळ सोडून चाललाय. आणि अक्रूर रथ गोकुळामध्ये सज्ज आहे. भगवंत रथात बसणार. सगळ्या गवळणी अशा रथासमोर आडव्या झोपलेल्या आहेत. अक्षरशः म्हणाल्या अंगावरून रथ ने, आमचा प्राण घे, पण भगवंताला नेऊ देणार नाही. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण. गोकुळच्या मातीला सुद्धा सुगंध होता कृष्ण नावाचा, कृष्ण प्रेमाचा. इतकं प्रेम भगवंतावरती. आणि घेऊन गेले मथुरेला. काही दिवसांनी अक्रूर, कारण भगवंत रडायचे तिथे गवळणींच्या आठवणी. देव भावे लाचावला. इतका छंद होता, इतकं प्रेम होतं गवळणींच्या अंतःकरणामध्ये गोपींच्या भगवंताविषयी की त्यामुळे तो रडायचा तिथे. डोळ्यातनं अश्रुधारा व्हायच्या. आणि अक्रूर कधीतरी गमतीने भगवंतांना म्हणायचे, काय म्हणाले, देवा तू परब्रह्म, तू रडतोस आणि त्या गवळणींसाठी तू रडतोस. अक्रूराला, उद्धवाला सुद्धा अशाच पद्धतीने पाठवलं होतं. म्हणाले आता खरी ज्ञान भक्ती हे ज्ञानापेक्षा कसं श्रेष्ठ आहे ते पटवून देण्याकरता पाठवलं. अक्रूराला यावेळी पाठवलं. म्हणाले जा आणि माझ्या गोपींना एक माझा निरोप सांग फक्त की भगवंत येईल म्हणून, येणार आहे म्हणून, एवढं सांग. का, कारण सांगतो म्हणाले आता त्यांची इतकी विरहावस्था विलक्षण आहे की मी जर येणार नाही असं त्यांना निरोप पोहोचला ना तर त्या कदाचित निघून जातील, प्राण सोडतील, त्याग करतील प्राणांचा. पण तू जर असं म्हणालास की भगवंत येणार आहेत, फक्त येणार या कल्पनेनं त्या कितीतरी दिवस जगतील. माझ्या मातृतुल्य गोपींना माझा निरोप दे अक्रूरा. अक्रूर गेले, गोकुळामध्ये प्रवेश केला. सगळ्या गोपी विरहावस्थेमध्ये. ती विरहावस्था आमच्या अनेक संतांनी वर्णन केली बरं विरहिणीच्या रूपामध्ये. पहिलं दोघे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे, अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू मौनींनी. काय माधुर्य भावाचा रसकल्लोळ केलाय. रसकल्लोळ, मधुरा भक्तीचं, अवीट गोडीचं प्रेम भगवंताप्रतीचं. त्याला लोकांनी नावं ठेवली बरं. भगवंतांची रास क्रीडा चर्चा केली लोकांनी नको त्या पद्धतीने. पण या अक्रूरांनी ज्यावेळी गोकुळात प्रवेश केला त्यावेळी अक्रूरांनी पाहिलं एक गवळण असं चित्र काढत बसली होती भगवंतांचं, अर्थात कृष्णाचं चित्र. नाव होतं त्या गवळणीचं चित्रगंधा. अक्रूर आले आणि ते चित्र अगदी बारकाईनं निहाळत होते. डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला लागल्या. तिचं प्रेम, तिचा भाव आणि तिचा गोविंदाचा छंद बघून. आणि छान आहे म्हणाली चित्र. ती मागे वळाली आणि राग आला तिला की हा कृष्णाला घेऊन गेलाय, माझ्या भगवंतांना घेऊन जाणारा हा माणूस आहे. राग आला. अक्रूर म्हणाले चित्र भगवंताचं अतिशय सुरेख काढलंयस म्हणाले, पण एक चूक आहे थोडीशी. तिला अजून राग आला. म्हणाली काय चूक आहे, काय कमी पडलं माझ्या कृष्ण भक्तीमध्ये. अक्रूर म्हणाले भगवान गोपाल कृष्णांचं चित्र काढलंस पण त्याला पाय काढायचे राहून गेलेत. या चित्राला पाय काय नाही काढले. ती गवळण काय म्हणते बघा, काय छंद आहे, काय प्रेम आहे, काय भाव आहे. ती म्हणते मुद्दाम नाही काढले, कारण उद्या तुझ्यासारखा कुणीतरी अक्रूर येईल आणि माझ्या या कृष्णाला सुद्धा घेऊन जाईल म्हणाले, म्हणून नाही पाय काढले. त्याला काय प्रेम असू शकतं. अवीट अनुराग असं म्हटलंय त्याला. प्रेमाची अत्युच्च अवस्था. आणि आज ज्याला आम्ही प्रेम म्हणतो, छंद, एखाद्या गोष्टीचं वेड लागणं, खरंच आता तर वेडच लागलंय की नाही. 14 फेब्रुवारीला प्रेमाचा महापूर आमच्याकडे फार आता येऊन गेला. परवाच एक व्हॉट्सअपवरचा मेसेज वाचला की 14 फेब्रुवारीला गुलाबाच्या फुलाची वाट बघत बसण्यापेक्षा म्हणाले रोज कोथिंबीर आणतो तोच खरा, आणून देतो हातात. प्रपंच हा असाच आहे, संसार हा असाच आहे.